नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आणि आज मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जुलै महिन्याच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास यामध्ये डिटेलमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वपूर्ण अशा लेक्चरला। पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न असणार आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने। तर प्रश्न असेल की नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किती किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे। अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे। ही अत्यंत महत्त्वाची अशी घडामोड आहे। आपल्या परीक्षांमध्ये यावर हमखास प्रश्न हा विचारण्यात येणार आहे। तर ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत। याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए। एकूण 12 किल्ले आहेत शिवाजी महाराजांचे, ज्याला नुकतंच जे युनेस्को आहे त्याच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये त्याला समाविष्ट करून घेण्यात आलेला आहे। तर त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत। तर जागतिक वारसा स्थळ जे आहेत त्यामध्ये शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा समावेश हा करण्यात आलेला आहे। आणि त्याला नाव काय देण्यात आलेलं आहे तर मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया असं त्याचं नाव आहे। हे नाव आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं, ते नाव लक्षात ठेवायचं आहे। तसेच यामुळे भारतामधील हे जे काही वारसा स्थळे आहेत त्याची संख्या आता 44 एवढी झालेली आहे। तर हे सुद्धा लक्षात ठेवा। त्यासोबतच महाराष्ट्रामधील हे 11 आणि तामिळनाडूमधील एक जे की जिंजीचा किल्ला आहे, असे एकूण 12 किल्ले आहेत ज्यांचा समावेश हा या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे। याला मान्यता कोणाकडून देण्यात आलेली आहे तर युनेस्कोकडून। हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे। आणि 12 किल्ले कोणते आहेत त्यांचे नाव लक्षात ठेवायचे आहेत। रायगड, साल्हेर, राजगड किल्ला, त्यानंतर आहे सिंधुदुर्ग, प्रतापगड, विजयदुर्ग, पन्हाळा, सुवर्णदुर्ग, शिवनेरी, खांदेरी, लोहगड आणि तामिळनाडू राज्यामध्ये असणारा जिंजी, असे एकूण 12 किल्ले आहेत। हे आपण लक्षात ठेवायचे आहेत। त्यासोबतच आपल्याला इतर काही मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत। महाराष्ट्र राज्यामध्ये जागतिक वारसा स्थळांची संख्या आता 7 एवढी झालेली आहे। तसेच भारतामध्ये एकूण जागतिक वारसा स्थळे किती झाले आहेत असा जर प्रश्न विचारला तर ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे, 44। त्यासोबतच आपल्याला अजून मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत। तर नुकतंच आपण जर बघितलं तर जागतिक वारसा स्थळांची नवीन आकडेवारी जुलै महिन्यामध्ये आलेली आहे। यानुसार आपण जर बघितलं तर जगामध्ये आता एकूण वारसा स्थळांची संख्या ही 1243 एवढी झालेली आहे। जगामध्ये सर्वाधिक वारसा स्थळे इटली या देशामध्ये आहेत आणि त्यांची संख्या आहे 61। भारतामधील वारसा स्थळे आहेत 44 आणि भारतामध्ये राज्यामध्ये आहेत तब्बल 7 हे वारसा स्थळे आपल्या राज्यामध्ये आहेत। हे सुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। यावर हमखास येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जाणार। तर आपल्याला हे सर्व गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतरचा प्रश्न असेल, हा सुद्धा पुरस्कारांविषयी महत्त्वाचा असा प्रश्न आहे। तर प्रश्न असेल की नुकतेच 2025 सालासाठीचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे। ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी। नितीन गडकरी यांना नुकतंच 2025 सालासाठीचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्याविषयी काही मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत। तर हे जे काही पुरस्कार आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार, त्याचे विजेता ठरलेले आहेत नितीन गडकरी, जे की सध्या भारताचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत। आणि हे जे काही पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे त्याचा क्रमांक आहे 43वा। आणि हे जे पुरस्कार आहे ते लोकमान्य टिळकांची जे पुण्यतिथी असते 1 ऑगस्टला, त्या दिवशी त्यांना देण्यात आलेला आहे। पुरस्काराचं स्वरूप काय असतं तर स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1 लाख रुपये। या पुरस्काराची सुरुवात 1983 साली झाली होती। हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे। त्यासोबतच हे जे काही पुरस्कार आहे ते कोणाद्वारे दिला जातो तर टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट आहे, त्याद्वारे हा पुरस्कार दिला जात असतो। आणि या पुरस्काराचे पहिले विजेता होते SM जोशी। हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। पहिले विजेते कोण होते असं परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो। त्यानंतर आपल्याला मागील काही विजेत्यांची नावं लक्षात ठेवायची आहेत। तर 2024चे विजेता होते सुधा मूर्ती आणि 2023चे विजेता होते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी। त्यासोबतच आपल्याला नितीन गडकरी यांच्याविषयी काही मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत, कारण अतिशय महत्त्वाचे असे व्यक्तिमत्व आहेत आपल्या देशातले तसेच आपल्या महाराष्ट्रामधील। तर हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत। सध्या जर बघितलं तर ते भारताचे
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. यांना हायवे मॅन ऑफ इंडिया म्हणून सुद्धा ओळखलं जातं, कारण त्यांनी भारतामधील बरेच असे मोठे हायवेज आहेत किंवा महामार्ग आहेत ते बनवलेले आहेत किंवा त्यांच्या कार्यकाळामध्ये ते बनवण्यात आलेले आहेत. यांचा जन्म नागपूर या ठिकाणी 1957 साली झालेला आहे. यांचं शिक्षण जर आपण बघितलं, M.Com, LLB आणि बिझनेस मॅनेजमेंट जे आहे त्यामध्ये त्यांनी डिप्लोमा केलेला आहे. आणि यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी जर आपण बघितलं तर त्यांनी 1974-75 साली जे विद्यार्थी चळवळ आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, त्यामध्ये ते सक्रिय असे सहभागी होते. 1989 मध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर ते निवडून आलेले आहेत. त्यानंतर 1995 ते 99 मध्ये महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. आणि त्यांच्याच कार्यकाळामध्ये मुंबई पुणे जे काही एक्सप्रेस वे आहे ते बांधण्यात आलेलं आहे. त्यासोबत 2004 ते 2009 महाराष्ट्र भाजपाचे ते प्रदेश अध्यक्ष राहिले आहेत. त्यानंतर 2009 ते 13 दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सध्या 2014 पासून ते भारताचे केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री म्हणून कार्यरत आहेत. हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत या नितीन गडकरी यांच्याविषयी, ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होणार आहे. आणि तसेच मित्रांनो, हे जे काही आपण लेक्चर घेत आहोत त्याची मोफत PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहोत, तर ते सुद्धा आवर्जून आपण पाहून घ्यायचे आहे किंवा डाउनलोड करून स्वतःजवळ ठेवायचे आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, शहरी नक्षलवाद व बेकायदेशीर कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्रात कोणते विधेयक पारित करण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर C, जनसुरक्षा विधेयक असं त्याचं नाव आहे, जे नुकतंच महाराष्ट्र विधानसभेने पारित केलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा हा विधेयक आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने, कारण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये हे विधेयक पारित करण्यात आलेलं आहे. यावर आपल्या परीक्षांमध्ये हमखास प्रश्न हा विचारला जाऊ शकतो, त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर विधेयकाचं नाव आहे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 आणि नुकतंच 10 जुलैला विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये याला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यासोबतच आपल्याला अजून हे लक्षात ठेवायचं आहे, हे जे काही विधेयक आहे ते का आणण्यात आणलेलं आहे, तर राज्यामध्ये अंतर्गत सुरक्षितता आणि विशेषतः जे काही शहरी नक्षलवाद आहे आणि इतर ज्या काही बेकायदेशीर कारवाया चालत असतात त्याला रोखण्यासाठी, प्रतिबंध घालण्यासाठी हे विधेयक आणण्यात आलेलं आहे. हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं, हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. तसेच या विधेयकाचे काही मुख्य उद्दिष्ट आणि तरतुदी आपण लक्षात ठेवायचे आहेत. तर पहिलं आहे बेकायदेशीर कृत्यांना आळा घालणे किंवा त्यावर नियंत्रण आणणे, उदाहरणार्थ हिंसा भडकवणे, कायद्याचे उल्लंघन करण्यासाठी प्रवृत्त करणे. दुसरं आहे बेकायदेशीर कारवायांमध्ये सामील ज्या काही संघटना आहेत त्यांना बेकायदेशीर घोषित करणे आणि या कायद्याअंतर्गत केलेले गुन्हे जे आहेत ते आजामीनपात्र असणार आहेत. एखाद्या संघटनेला समजा सरकारकडून या कायद्यान्वये जर बेकायदेशीर घोषित करायचं असेल तर त्यासाठी निर्णयाची तपासणी करण्यासाठी एक सल्लागार मंडळ असणार आहे आणि या सल्लागार मंडळामध्ये उच्च न्यायालयाचे सेवारत किंवा सेवानिवृत्त न्यायाधीश तसेच जिल्हा दंडाधिकारी किंवा सरकारी वकील यांचा समावेश असणार आहे. हे आपण सल्लागार मंडळाविषयी लक्षात ठेवायचं आहे. तसेच हे जे काही विधेयक आहे विशेषतः शहरी नक्षलवाद जे काही आहे त्या समस्येशी लढण्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे. तर हे शहरी नक्षलवाद शब्द आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं, ते लक्षात ठेवायचं आहे की हे विधेयक कशा संबंधित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की भारतातील दुसरे सर्वात मोठे अवकाश केंद्र कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर B, गुजरात राज्यामध्ये भारतातील दुसरे सर्वात मोठे अवकाश केंद्र उभारण्यात येणार आहे. तर अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे अंतराळ घडामोडी संबंधित, त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर भारतामधलं हे जे काही दुसरं सर्वात मोठं अवकाश केंद्र उभारलं जाणार आहे ते कुठे उभारले जाणार आहे? तर गुजरात राज्यामध्ये हे उभारलं जाणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. याचा उद्देश काय आहे? तर अंतराळ संशोधन जे काय आहे त्याला प्रोत्साहन देणे, या उद्दिष्टामुळे हा अवकाश केंद्र त्या ठिकाणी उभारलं जाणार आहे. यासाठी 10,000 कोटी एवढा खर्च येणार आहे आणि यामुळे भारताची जी काही जागतिक अंतराळ शक्ती आहे ते कुठेतरी ओळख अधिक मजबूत आपल्याला होण्यास मदत मिळणार आहे. तर हे आपल्याला काही मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. तसेच
भारताचे जे काही प्रमुख अंतराळ किंवा अवकाश केंद्र आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. पहिलं आहे सतीश धवन अंतराळ केंद्र, जे की श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे. हे भारताचे मुख्य अंतराळ प्रक्षेपण केंद्र आहे. याची स्थापना 1 ऑक्टोबर 1971 साली करण्यात आली होती. त्यानंतर दुसरं अवकाश केंद्र आहे किंवा अंतराळ केंद्र आहे विक्रम साराभाई अंतराळ केंद्र, जे की तिरुअनंतपुरम केरळ या ठिकाणी आहे. आणि हे इस्रोचे प्रमुख रॉकेट विकास केंद्र आहे. याची स्थापना 21 नोव्हेंबर 1963 साली करण्यात आलेली होती. हे काही महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल, आशिया खंडातील सर्वात मोठा जंगल सफारी प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, हरियाणा या राज्यामध्ये आशिया खंडातील सर्वात मोठा जंगल सफारी प्रकल्प उभारला जाणार आहे. हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. यावर प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतं, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याविषयी काही पॉईंट लक्षात ठेवा. तर आशिया खंडातला हा सर्वात मोठा जंगल सफारी प्रकल्प असणार आहे, जे की हरियाणा राज्यामधील गुरुग्राम आणि नूह जे जिल्हे आहेत त्या भागामध्ये जे अरावली पर्वतरांगा आहेत त्या ठिकाणी उभारलं जाणार आहे. याचं क्षेत्र हे सुमारे 10,000 एकर एवढं प्रचंड मोठं असणार आहे. याची प्रमुख वैशिष्ट्य काय असणार आहे? तर आकारमानानुसार आशिया खंडातलं हे सर्वात मोठं असं जंगल सफारी प्रकल्प असणार आहे. हा प्रकल्प पर्यावरण अनुकूल पर्यटनाला प्रोत्साहन देणार आहे. तसेच याद्वारे अरावली जे क्षेत्र असणार आहे त्यामध्ये जे 180 प्रजातीचे पक्षी आहेत किंवा 15,000 प्रजातींचे सस्तन प्राणी, 29 प्रजातींचे जलचर, 57 प्रजातींचे फुलपाखरू यांचं संवर्धन त्याद्वारे केलं जाणार आहे. आणि या प्रकल्पामध्ये वनस्पती उद्यान आणि पक्षी उद्यान सारख्या सुविधा सुद्धा असणार आहेत. तर हे काही महत्त्वपूर्ण मुद्दे आपल्याला याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. अशा प्रकारचे पर्यावरण विषयक मुद्दे आपल्याला परीक्षांमध्ये हमखास विचारले जातात, म्हणून लक्षपूर्वक ऐकायचं आहे. वाटलं तर तुम्ही नोट डाऊन करून सुद्धा ठेवू शकता. तसे तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर या सर्व नोट्स मोफतमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणारच आहोत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच कोणत्या देशाने युनेस्कोमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, अमेरिका या देशाने नुकतेच युनेस्को जे संघटना आहे त्यामधून बाहेर पडण्याची घोषणाही केलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच 22 जुलैला अमेरिका या देशाने युनेस्कोमधून बाहेर पडण्याची घोषणाही केलेली आहे. आणि हे जे काही निर्णय आहे ते 31 डिसेंबर 2026ला लागू होणार आहे. आणि अमेरिका असं तिसऱ्यांदा युनेस्कोमधून बाहेर पडलेला आहे. या अगोदर सुद्धा 1984 साल असेल, त्यानंतर 2017 साल असेल, ते अमेरिका या युनेस्कोमधून बाहेर पडलेला आहे. आणि त्यानंतर परत एकदा तो या संघटनेचा भाग सुद्धा झालेला आहे. आता ही तिसरी वेळ आहे जी युनेस्को यामधून अमेरिका या युनेस्कोमधून बाहेर पडत आहे. बाहेर पडण्याचं कारण काय आहे? तर कारण सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तर युनेस्को जे आहे ते इस्रायल विरोधामध्ये पक्षपात करते असं अमेरिकेचा आरोप आहे. त्यासोबतच 2011 साली युनेस्कोनं जे पॅलेस्टाईन आणि इस्रायलचं जे काही वाद आहे त्यामधला जो पॅलेस्टाईन देश आहे त्याला पूर्ण सदस्यत्व दिलेलं आहे. त्याचा सुद्धा राग अमेरिकेला आलेला आहे. युनेस्कोचे जे धोरण आहे ते अमेरिकेच्या राष्ट्रीय हिताच्या विरोधात आहे असं त्या अमेरिकेचं म्हणणं आहे. आणि जे काही अमेरिकेचा सध्याचा जो काही जवळचा मित्र आहे इस्रायल, त्याने सुद्धा 2017 साली या युनेस्कोमधून बाहेर पडण्याची घोषणाही केलेली आहे किंवा निर्णय घेतलेला आहे. आता अमेरिका सुद्धा यामधून बाहेर पडणार आहे. हे महत्त्वाचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय घडामोडी आहे, ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तसेच युनेस्कोचा मुद्दा आला आहे तर त्याविषयी लक्षात ठेवा. याचं लॉंग फॉर्म असणार आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. याची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 साली करण्यात आली होती. याचं मुख्यालय फ्रान्स या देशातील पॅरिस या ठिकाणी आहे. याचा मुख्य उद्देश काय आहे? तर शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतीमधील आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवून जगात शांतता व सुरक्षितता कायम राखणे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच भारतीय वायुसेनेतून कोणते लढाऊ विमान निवृत्त करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, MiG-21. हे जे काही भारतीय वायुसेनेतले लढाऊ विमान आहे त्याला निवृत्त करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे संरक्षण विषयक. यावर आपल्या येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न हा दिसून येऊ शकतो. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही MiG-21 आहे ते वायुसेनेमधून निवृत्त करण्याची घोषणाही करण्यात आलेली आहे. तर तब्बल आपण 62 वर्षाच्या सेवेनंतर वायुसेनेतून या
MiG-21ला निवृत्त करण्याचं सरकारनं घोषित केलेलं आहे। तर हे जे काही MiG-21 आहे ते वायुसेनेमध्ये सामील कधी झालं होतं? 1963 साली आजचं रशिया अर्थात सोव्हिएत जे संघ आहे त्याच्याकडून आपण हे MiG-21 लढाऊ विमानं घेतलेली होती आणि याची निवृत्ती कधी होणार आहे? 19 सप्टेंबर 2025 या दिवशी। आणि हे जे काही MiG-21 आहे त्याला का निवृत्त केलं जात आहे? तर वाढते जे काही अपघात आहेत त्या वाढत्या अपघातांमुळे या MiG-21ला निवृत्त केले जात असल्याची घोषणाही करण्यात आलेली आहे। आणि हे जे काही MiG-21 आहे याची महत्त्वाची काही भूमिका आहे वेगवेगळ्या युद्धांमध्ये, ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे, कारण हे अतिशय असं महत्त्वाचं लढाऊ विमान होतं आपल्या भारताचं, ते आता निवृत्त होत आहे। तर जे काही याची महत्त्वाची भूमिका आहे वेगवेगळ्या युद्धांमध्ये ते आपण लक्षात ठेवायचं आहे। तर भारत आणि पाक जे युद्ध झालं होतं 1965ला आणि 1971ला, त्यानंतर कारगिलचं युद्ध 1999 सालचं, बालाकोट स्ट्राईक जे 2019 साली झालेले आहे आणि नुकतंच पार पडलेलं जे ऑपरेशन सिंदूर आहे त्यामध्ये सुद्धा या MiG-21 लढाऊ विमानाने एक महत्त्वपूर्ण अशी भूमिका निभावलेली आहे किंवा केलेली आहे। तर ते आपण लक्षात ठेवायचं आहे। अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, हे जे काही MiG-21 आहे हे लढाऊ विमान निवृत्त झाल्यानंतर त्याच्या जागी तेजस जे हलके लढाऊ विमान आहेत ते असणार आहेत, ते आपल्या देशाची सेवा करणार आहेत। तर हे सुद्धा आपण नाव लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतरचा प्रश्न असेल की नुकतेच कोणत्या देशाकडून नरेंद्र मोदींना सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, ब्राझील या देशाकडून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेला आहे। त्याविषयी काही मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत। तर ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान आहे त्याचं नाव आहे ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द क्रॉस, जे नुकतंच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेलं आहे। आणि आपण जर बघितलं नरेंद्र मोदी यांना वेगवेगळ्या देशांकडून आतापर्यंत 27 सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेले आहेत आणि असे विविध देशांकडून सर्वाधिक सर्वोच्च नागरी सन्मान मिळणारे हे जगातले पहिल्या क्रमांकाचे नेते बनलेले आहेत। हे सुद्धा आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे। तसेच 2025 मध्ये मोदींना मिळालेले पुरस्कार ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत। तर श्रीलंका या देशाचा मित्र विभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे, त्यानंतर मॉरिशस देश असेल, त्यानंतर आहे सायप्रस, घाना असेल, नामिबिया, त्यानंतर देश आहे त्रिनिदाद आणि टोबॅगो, या वेगवेगळ्या देशांनी त्यांचे सर्वोच्च सन्मान हे नरेंद्र मोदी यांना दिलेले आहेत। तर हे देशांची नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि पुरस्कार जे आपल्या परीक्षांसाठी महत्त्वाचे आहेत। त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नरेंद्र मोदी हे सर्वाधिक काळ देशाच्या पंतप्रधान पदावर राहणारे दुसरे व्यक्ती बनले आहेत, ते किती काळ पंतप्रधान पदावर राहिले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत। याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, एकूण 4078 दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग देशाचे पंतप्रधान राहिलेले आहेत। त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत। तर नरेंद्र मोदींचा हा नवा विक्रम आहे, जे सलग पंतप्रधान पदावर राहणारे हे दुसरे भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत। तब्बल 4078 दिवस हे भारताचे सलग पंतप्रधान राहिलेले आहेत। या अगोदर हा विक्रम इंदिरा गांधी यांच्या नावावर होता, त्यांचा विक्रम त्यांनी नुकतंच मोडलेला आहे। आणि सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे व्यक्तिमत्व कोण आहेत भारताचे? तर त्यांचं सुद्धा नाव लक्षात ठेवायचं आहे। जवाहरलाल नेहरू हे भारताचे 6126 दिवस पंतप्रधान राहिलेले आहेत। त्यासोबतच मोदींचे इतर सुद्धा विक्रम आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। तर आतापर्यंत जगातील 17 देशांच्या संसदेला त्यांनी संबोधित केलेले आहेत आणि असे करणारे ते भारताचे पहिले पंतप्रधान ठरलेले आहेत। या अगोदर इंदिरा गांधींनी वेगवेगळ्या देशांच्या संसदेला 4 वेळा संबोधन दिलेलं आहे। त्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी 3 वेळा वेगवेगळ्या देशांच्या संसदेला संबोधित केलेला आहे। नरेंद्र मोदी यांनी हा रेकॉर्ड तोडलेला आहे। तब्बल 17 वेळेस त्यांनी वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन तेथील संसदेला त्यांनी संबोधन केलेलं आहे। तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला कृपया करून लाईक करायचं आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तसेच जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, कारण अशा प्रकारचे डिटेल व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी बरीचशी मेहनत ही लागत असते। म्हणून आपलं कर्तव्य म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे लेक्चर पोहोचवण्याचा प्रयत्न हे तुम्ही करायचा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे
भारताचे पहिले स्वदेशी बनावटीचे डायव्हिंग सपोर्ट व्हेसल नौदलात दाखल करण्यात आले त्याचे नाव काय आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी INS निस्तार. त्यानंतरचा प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत. त्याचं नाव आहे INS निस्तार, जे की नुकतंच नौदलामध्ये दाखल झालेलं आहे आणि हे भारताचं पहिलं स्वदेशी बनावटीचं डायव्हिंग सपोर्ट व्हेसल आहे आणि हे एक विशेष असं नौदल जहाज आहे जे की जगातील काहीच देशांकडे अशा प्रकारचं नौदल जहाज आहे. म्हणून हे आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हे जे काही जहाज आहे ते नुकतंच 18 जुलैला विशाखापट्टणम या ठिकाणी आपल्या भारतीय नौदलामध्ये दाखल करून घेण्यात आलेलं आहे. याची निर्मिती हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड करून करण्यात आलेली आहे. याची लांबी 118 मीटर, रुंदी 22 मीटर आणि वजन 10,000 टनापेक्षा सुद्धा जास्त आहे. अशा एक नौदल जहाज आहे. तर आपण याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. याचं वैशिष्ट्य काय आहे? याचे वैशिष्ट्य आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. 300 मीटर खोलीपर्यंत समुद्रामध्ये बचाव कार्य करण्यास हे सक्षम आहे. तसेच 2 महिन्यांपेक्षा अधिक काळ हे समुद्रामध्ये राहू शकतं. यामुळे हेलिकॉप्टर उतरवणे सुद्धा शक्य होणार आहे. याचं कार्य काय आहे? तर पाण्याखालील मोहिमांमध्ये आधार देणे, ज्यामध्ये पाणबुडी बचाव आणि इतर मदतही समाविष्ट असणार आहे. हे काही महत्त्वपूर्ण कार्य आणि वैशिष्ट्य या INS निस्तारचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल, नुकतेच कोणत्या देशाकडून भारतीय लष्कराला अपाचे हेलिकॉप्टर देण्यात आले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी अमेरिका या देशाकडून नुकतंच आपल्या भारतीय लष्कराला अपाचे हेलिकॉप्टर देण्यात आलेले आहेत. त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर अपाचे हेलिकॉप्टरचं नाव आहे AH-64E अपाचे. हे आपण नाव लक्षात ठेवायचं आहे. नुकतंच अमेरिकेची जी विमान उत्पादक कंपनी आहे बोईंग, त्याच्याकडून हे आपण हेलिकॉप्टर घेतलेले आहेत. यासाठी एक महत्त्वपूर्ण असा करार झालेला आहे. त्या करारानुसार एकूण 6 अपाचे हेलिकॉप्टर भारतीय लष्कराला दिले जाणार आहेत. हे आपण लक्षात ठेवा. त्यासोबतच याचे काही वैशिष्ट्य लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही AH-64E अपाचे जे हेलिकॉप्टर आहे ते जगातील सर्वात आधुनिक बहुउपयोगी हेलिकॉप्टर मानली जातात. यामध्ये आधुनिक नेव्हिगेशन आणि कम्युनिकेशन सिस्टम हे असणार आहेत. दिवसा आणि रात्री तसेच खराब हवामानामध्ये सुद्धा हे अचूक हल्ले करण्यासाठी सज्ज असणारे असे हेलिकॉप्टर आहेत. तसेच आपल्याला याविषयी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. या अगोदर सुद्धा आपण 2019 मध्ये भारतीय हवाई दलाला 22 अपाचे हेलिकॉप्टर या बोईंग कंपनीकडून दिलेले आहेत. हे सुद्धा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या राज्यात गजमित्र योजना सुरू करण्यात आली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी आसाम या राज्यामध्ये ही गजमित्र नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवा. तर आसाम या राज्यामध्ये मानव आणि हत्ती संघर्ष कुठेतरी आटोक्यात आणण्यासाठी, नियंत्रित करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत काय होणार आहे की स्थानिक जे लोक आहेत त्यांना गजमित्र म्हणून प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि हे लोक हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत. तसेच गावकऱ्यांना वेळेस सतर्क करणार आहेत. अशा प्रकारची ही योजना आहे गजमित्र नावाची, ते आपण लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच भारताच्या राष्ट्रपतींद्वारे किती व्यक्ती राज्यसभेवर नियुक्त करण्यात आले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए एकूण 4 व्यक्ती आहेत ज्यांना राज्यसभेवर राष्ट्रपतींकडून नियुक्त करण्यात आलेला आहे. त्याविषयी काही मुद्दे लक्षात ठेवा. तर असे हे 4 व्यक्ती आहेत ज्यांना राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्त करण्यात आलेलं आहे. त्यांचे नावं आहेत उज्ज्वल निकम, जे की महाराष्ट्रातले आहेत, जे वकील आहेत. त्यानंतर आहेत श्री सदानंदन मास्टर, जे की शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते आहेत. हर्षवर्धन श्रृंगला, जे की वरिष्ठ राजनयिक आणि माजी परराष्ट्र सचिव आहेत. त्यानंतर चौथे आहेत डॉक्टर मीनाक्षी जैन, जे शिक्षण, राज्यशास्त्र आणि इतिहासकार तसेच शैक्षणिक तज्ज्ञ आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाचे जे अध्यक्ष होते त्यांचं निधन झालं. त्यांचं नाव काय आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी मुकेश खुल्लर यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे मुकेश खुल्लर होते ते निवृत्त सनदी अधिकारी. त्यांचं वयाच्या 65व्या वर्षी हृदय विकाराच्या
झटक्याने निधन झालेलं आहे आणि हे महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते मित्रांनो आणि पदावर असताना किंवा अध्यक्ष असतानाच त्यांचं निधन झालेलं आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. यांच्या निधनानंतर कोणते नवीन वित्त आयोगाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे बनलेले आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचं जे 6वं वित्त आयोग आहे त्याचे नवीन अध्यक्ष माहीत आहेत. तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर हे जे काही मुकेश खुल्लर आहेत त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. हे 1985च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यांनी भंडारा या ठिकाणी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून, ठाणे या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून, तसेच नागपूर असेल, नवी मुंबईमध्ये महानगरपालिका आयुक्त म्हणून सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी कार्य केलेलं आहे. हे काही त्यांच्याविषयी पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. तसेच अजून एक त्यांच्याविषयी एक महत्त्वाचा असा मुद्दा आहे. ठाणे जिल्हाधिकारी असताना ते राज्यातील पहिले असे नागरी सुविधा केंद्र अर्थात सेतू केंद्र सुरू करणारे कलेक्टर होते, ज्यांनी की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा नागरी सुविधा केंद्र अर्थात सेतू केंद्रांची सुरुवात केलेली आहे. हे आपल्याला प्रश्न येऊ शकतो, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि पुढे हे जे काही सेतू केंद्र आहे ते संपूर्ण राज्यभरामध्ये याची सुरुवात ही सरकारकडून करण्यात आलेली होती. त्याविषयी CEO कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, संजोग गुप्ता हे ICCचे नवीन CEO बनलेले आहेत. त्याविषयी काही मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तर ICCचे नवीन CEO संजोग गुप्ता आहेत. यांची नुकतंच 7 जुलैला नियुक्ती करण्यात आलेली आहे. या अगोदर ते जिओ स्टारमध्ये CEO पदावर कार्यरत होते. तसेच ICCचा मुद्दा आला आहे तर त्याविषयी लक्षात ठेवा. याचं लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. स्थापना झाली होती 15 जून 1909 साली. मुख्यालय आहे दुबई या ठिकाणी आणि सध्या ICCचे अध्यक्ष आहेत भारतीय जय शहा, जे की सर्वात तरुण अध्यक्ष ठरलेले आहेत. त्यासोबतच काही महत्त्वाच्या नियुक्त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव बनले आहेत राजेश कुमार मीना. UPSCचे नवीन अध्यक्ष बनले आहेत अजय कुमार. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत दिनेश वाघमारे. इस्रोचे नवीन अध्यक्ष आहेत V नारायणन. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती भूषण गवई आणि RBIचे नवीन गव्हर्नर बनले आहेत संजय मल्होत्रा. या काही महत्त्वाच्या नियुक्त्या आपल्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण आहेत, ज्या वारंवार आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात. त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर मित्रांनो काही महत्त्वाच्या वन लाइनर घडामोडी आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत, ज्या आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत. तर पहिली वन लाइनर आहे गीता गोपीनाथन यांच्या संबंधित, ज्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात IMFच्या उपव्यवस्थापकीय संचालक होत्या. त्या आता नुकतंच निवृत्त होणार आहेत आणि या IMFच्या पहिल्या महिला उपव्यवस्थापकीय संचालक होत्या. म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे भारत रस्त्यांच्या नेटवर्कमध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे आणि नुकतंच भारताने रस्त्यांच्या नेटवर्कमध्ये चीनला मागे टाकलेला आहे. तर पहिल्या क्रमांकावर जगामध्ये आता अमेरिका हा देश आहे. दुसऱ्या क्रमांकावर आपला भारत देश आहे. 67 लाख किलोमीटर एवढे लांबीचे रस्ते आपल्या देशामध्ये बांधण्यात आलेले आहेत. तर हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे केरळचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते VS अच्युतानंद यांचे निधन झालेलं आहे. ते या पक्षाचे संस्थापक सदस्य होते. तसेच त्यांना कामगार हक्क, भूमी सुधारणा व सामाजिक न्यायासाठी लढा देणारे नेते म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं. तसेच 2006 ते 2011 दरम्यान ते केरळचे मुख्यमंत्री तसेच केरळ विधानसभेचे विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत. हे महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर MS रामचंद्र राव हे त्रिपुरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. तसेच झारखंड या राज्यामध्ये भारतातील पहिला खनिज पर्यटन प्रकल्प सुरू केला जाणार आहे. हा स्टार करून मुद्दा ठेवायचा आहे. त्यानंतर वेस्ट इंडिजचा जो क्रिकेटर आहे आंद्रे रसल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतंच निवृत्ती घेतलेली आहे. त्यानंतर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये भारतातील पहिला पूर्णतः स्वदेशी भूऔष्णिक प्रकल्प हे उभारला जाणार आहे. याची ऊर्जा क्षमता 50 किलोवॅट असणार आहे आणि अरुणाचल प्रदेशमधील जे तवांग जिल्हा आहे त्या ठिकाणी हे प्रकल्प उभा केला जाणार आहे. हा सुद्धा स्टार करून ठेवायचा आहे. अशा प्रकारचे जे पहिले प्रकल्प आहेत जे भारतामध्ये उभारण्यात येत असतात त्यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले जात असतात. ते आपण आवर्जून लक्षात ठेवणं गरजेचं असतं. त्यानंतरचे मुद्दे आहेत की अजय कुमार श्रीवास्तव जे आहेत ते हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड जे आहे
त्याचे जे अभियांत्रिकी व संशोधन संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI आणि रोबोटिक्स शिकवणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद शाळा ठरलेली आहे रत्नागिरी या जिल्ह्यातील केळशी जिल्हा परिषद. हे सुद्धा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. हे आपल्याला येणाऱ्या परीक्षांमध्ये मुद्दा दिसून येऊ शकतो. त्यानंतर आहे चंद्रा बारोट, जे की डॉन चित्रपटाचे दिग्दर्शक होते, यांचं निधन झालेलं आहे. त्यांचा चित्रपट डॉन हा 1978 साली प्रदर्शित करण्यात आलेला होता. त्याचा अभिनेता होता अमिताभ बच्चन, अभिनेत्री होती झीनत अमान. आणि या चित्रपटाचा प्रसिद्ध असा डायलॉग होता जे प्रत्येक भारतीयाला माहितीच आहे, डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन डॉन को पकडना मुश्किल ही नहीं नामुमकिन है. तर हे जे काही प्रसिद्ध डायलॉग आहे, त्या डायलॉग लिहिणारे जे काही दिग्दर्शक आहेत किंवा चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत त्यांचं निधन झालेलं आहे. ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे प्रश्न हे आपल्या परीक्षांमध्ये विचारले जात असतात. त्यानंतर मित्रांनो पुढच्या काही महत्त्वाच्या घडामोडी असणार आहेत. जसं की हॅनले पासपोर्ट निर्देशांक जे आहे ते आलेला आहे. त्यामध्ये भारताचा क्रमांक 77वा आलेला आहे. यामध्ये भारताची 8 स्थानांची सुधारणा झालेली आहे. या अगोदर भारताचा 2024 मध्ये 85वा क्रमांक होता. प्रथम क्रमांकावर सिंगापूर हा देश आलेला आहे. तर एवढं आपल्याला याविषयी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर रायगड जे जिल्हा आहे त्या ठिकाणचं जे गाव आहे छत्री निजामपूर, त्याचं नाव बदलून रायगडवाडी असं करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच काही इतर सुद्धा शहरं आहेत महाराष्ट्र राज्यातील, त्यांचा अलीकडेच नावांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. जसं की सांगली जिल्ह्यातलं इस्लामपूर जे आहे त्याचं नाव ईश्वरपूर असं करण्यात आलेलं आहे. औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेलं आहे. अहमदनगरचं नाव अहिल्यानगर आणि वेल्हेचं नाव राजगड असं करण्यात आलेलं आहे. हे महत्त्वाचे नावात बदल जे झालेले शहरं आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तसेच 26 जुलैला कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. आणि याच दिवशी 1999 साली भारतीय सैन्याने पाकिस्तानवर विजय मिळवला होता, म्हणून आपण कारगिल विजय दिवस साजरा करत असतो. त्यानंतरच्या काही महत्त्वाच्या घडामोडी असतील, जसं की गोवा शिपयार्ड लिमिटेड जे आहे त्याच्याकडून भारतीय तटरक्षक दलासाठी प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रचेतचं अनावरण हे करण्यात आलेलं आहे गोवा या ठिकाणी. आणि हे जे काही जहाज आहे ते 72% स्वदेशी तंत्रज्ञानावर विकसित करण्यात आलेला जहाज आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 22 जुलै हा दिवस राष्ट्रीय ध्वज दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. याच दिवशी 22 जुलै 1947ला संविधान सभेने भारताचा ध्वज स्वीकारलेला होता. त्यानंतर आहे स्टेट बँक ऑफ इंडियाला 2025 सालासाठी जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर पुरस्कार कोणाकडून देण्यात आलेला आहे? अमेरिकन मासिक ग्लोबल फायनान्स आहे, त्याच्याकडून हा पुरस्कार या SBI बँकेला देण्यात आलेला आहे. तर हे काही महत्त्वाचे जे काही घडामोडी होत्या त्या आपण या ठिकाणी डिटेलमध्ये बघितलेल्या आहेत. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला लाईक केलं, चॅनलला सबस्क्राईब केलं आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत जर आपलं चॅनल पोहोचवलं तर आम्हाला सुद्धा अजून जास्त काम करण्यासाठी एनर्जी मिळणार आहे, मोटिवेशन मिळणार आहे. कृपया करून चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर या ठिकाणी थांबणार आहोत आपण. व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा मित्रांनो. तसेच या लेक्चरच्या मोफत नोट्स जे आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555 या ठिकाणी आपण टाकलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लेक्चरच्या मोफत नोट्स स्वतःजवळ ठेवा, वारंवार त्याला रिव्हिजन करा. यामधूनच येणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्हाला प्रश्न हे दिसून येणार आहेत. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.